दुचाकीवरून जात होता तरुण, अचानक अंगात झाले स्फोट आणि जागेवरच जळाला. दुचाकीवरून जात असलेला तो तरुण अगदी नेहमीसारखाच दिसत होता. नांदेड शहराच्या वेशीवरून वाजेगावच्या पुलावरून तो शांतपणे पुढे सरकत होता. सकाळची वेळ होती, वातावरण प्रसन्न होतं आणि लोक आपल्या कामाला निघाले होते. कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात इथे असा प्रकार घडणार आहे जो संपूर्ण परिसराला हादरवून टाकेल. रस्त्यावर नेहमीसारखीच वर्दळ होती. काही लोक पायी जात होते, काही दुचाकींवरून तर काही जण गाड्यांमधून. पुलावरून जाताना खाली वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत अनेक जण थांबले होते, पण त्या गर्दीतला एक तरुण कोणाच्याही नजरेत विशेष भरत नव्हता. तो दुचाकी चालवत पुढे जात असतानाच अचानक काहीतरी विचित्र घडायला सुरुवात झाली. सुरुवातीला हलकासा धूर दिसला, काही क्षणातच त्या धुराचं रूपांतर ज्वाळांमध्ये झालं. लोकांना काही समजण्याच्या आत दुचाकीने पेट घेतला. जवळ उभ्या असलेल्या लोकांनी सुरुवातीला हा साधा अपघात असेल असं गृहीत धरलं. कुणीतरी ओरडला, पाणी आणा, तर कोणी मोबाईल काढून व्हिडिओ शूट करायला लागला. पण काही सेकंदात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आग इतक्या वेगाने पसरली की त्या तरुणाला स्वतःला सावरायलाही वेळ मिळाला नाही. तो दुचाकीवरून खाली पडण्याचा प्रयत्न करत होता, पण ज्वाळांनी त्याला वेढून टाकलं होतं. आसपासचे लोक घाबरले होते, पण कुठेही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हतं. अचानक एक मोठा आवाज झाला, जणू काही स्फोट झाला होता. लोक एकदम मागे सरकले. काय झालं असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण काही क्षण शांतता पसरली, पण लगेच पुन्हा एक आवाज झाला. आता मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं. एक स्फोट, मग दुसरा आणि मग आणखी एक. लोकांना कळेना की नेमकं काय चाललेलं आहे. काही जण म्हणत होते दुचाकीचं पेट्रोल टाकी फुटली असेल, तर काही जण कुजबुजत होते हे काहीतरी वेगळंच आहे. त्या तरुणाच्या अंगातूनही विचित्र आवाज येत होते, जणू काही आतून काहीतरी फुटत आहे असं भासत होतं. हा प्रकार पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा आला. कुणीही पुढे जायची हिंमत करत नव्हतं. दरम्यान पुलाजवळ असलेल्या ईदगाहवर नमाज सुरू होती. मोठ्या संख्येने लोक तिथे जमले होते. आवाज ऐकून एकमेकांनी मागे वळून पाहिलं. अनेकांनी मागे वळून पाहिलं. काही जण धावत घटनास्थळाकडे आले, पण ते दृश्य पाहून तेही थबकले. आग इतकी भयंकर होती की त्या तरुणाला वाचवणं अशक्य वाटत होतं. ज्वाळा आकाशाला भिडत होत्या, धूर दाटून आला होता. काही जणांनी अग्निशमक दलाला फोन केला, तर काहींनी पोलिसांना कळवलं. काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दी मागे हटवायला सुरुवात केली. कोणीही जवळ जाऊ नका असा इशारा दिला, पण लोकांच्या मनात भीतीसोबतच कुतूहलही होतं. दरम्यान त्या तरुणाला कसंबसं बाहेर काढण्यात आलं. तो पूर्णपणे भाजलेला होता. त्याची अवस्था पाहून अनेकांनी डोळे झाकले. लगेचच त्याला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलिसांनी परिसर बंद केला. दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. पण सगळ्यात मोठा प्रश्न होता, हे स्फोट नेमके कशाचे होते? साध्या आगीत असे आवाज का येत होते? घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आलं. त्यांनी बाहेरकाईंनी तपास सुरू केला, आजबाजूचे पुरावे गोळा केले. दरम्यान परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या. कोणी म्हणत होता हा अपघात आहे, तर कोणी म्हणत होता हा घातपात असू शकतो. काहींनी तर यामागे मोठं षडयंत्र असल्याची शक्यता वर्तवली. पोलिसांनी जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. त्या तरुणाने पुलावर येण्यापूर्वी काय केलं, तो कुठून आला याचा शोध घेतला जात होता, पण अजूनही त्याची ओळख पटलेली नव्हती. रुग्णालयातूनही चिंताजनक माहिती समोर येत होती. डॉक्टरांनी सांगितलं की तो 90% भाजला आहे आणि त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तो शुद्धीवर येईल की नाही याबाबतही अनिश्चितता होती. दरम्यान स्फोटांच्या आवाजामुळे लोकांच्या मनात भीतीचं सावट पसरलं होतं. काही जण म्हणत होते की त्याच्याकडे काहीतरी धोकादायक वस्तू असावी, तर काही जण म्हणत होते की ही केवळ दुचाकीची तांत्रिक बिघाड असू शकतो. फॉरेन्सिक तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले. जळालेल्या वस्तूंमध्ये काही असे तुकडे होते जे साध्या अपघातात सहसा दिसत नाही. त्यामुळे संशय अधिकच गडद झाला. पोलिसांनी त्या तरुणाच्या कपड्यांचे विशेष तपासले. त्यातून काही रासायनिक पदार्थांचे संकेत मिळाले का याची चौकशी सुरू होती. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली जात होती. दरम्यान शहरात या घटनेची चर्चा जोरात सुरू होती. सोशल मीडियावरही विविध अफवा पसरत होत्या. कुणी काही सांगत होतं, तर कुणी काही वेगळंच. पोलिसांनी मात्र संयम ठेवत तपास सुरू ठेवला. त्यांनी स्पष्ट केलं की कोणताही निष्कर्ष घाईने काढला जाणार नाही. प्रत्येक कोणातून तपास केला जात आहे आणि अखेर तपासातून समोर आलेली माहिती हळूहळू स्पष्ट होऊ लागली. जे स्फोट लोकांना गूढ वाटत होते, ते प्रत्यक्षात दुचाकीच्या पेट्रोल टाकी आणि काही ज्वलनशील वस्तूंमुळे झाले होते. त्या तरुणाकडे कोणतेही स्फोटक नव्हते ना हा घातपाताचा प्रकार होता. ही एक दुर्दैवी अपघाताची घटना होती, ज्यात तांत्रिक बिघाड आणि ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कामुळे आग भडकली आणि स्फोटांसारखे आवाज झाले.